श्रोतेहो नमस्कार. 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्या निमित्ताने आज माझ्यासोबत एक खास गेस्ट आहेत. माझ्यासोबत आहेत निशांत घाटगे सर आणि निशांतजींची काय वेगळी ओळख करून देणार म्हणजे एकतर पश्चिम महाराष्ट्रातले आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरांमध्ये नाट्य संयोजक म्हणून ते गेल्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. सर, मी रेडिओ शुगरच्या या स्टुडिओमध्ये तुमचं पहिल्यांदाच अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद ओंकार. आणि त्याचसोबत तुम्हाला जोडूनच रंगभूमी दिनाच्या भरपूर शुभेच्छा देतो. अरे थँक्यू सो मच. आणि तुझ्यासारख्या युवा रंगकर्मींना आणि महाराष्ट्रातील तमाम नाट्यरसिकांना, ज्येष्ठ रंगकर्मींना सुद्धा माझ्याकडून रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. परत एकदा धन्यवाद मानतो. नक्कीच. तर रंगभूमी दिन हा प्रत्येक कलाकारांसाठी खूप स्पेशल असतो. म्हणजे एकतर नाटकवाला अशी ओळख आपल्याला मिळालेली असते. मग आपण एकतर ऑनस्टेज काम करत असू किंवा बॅकस्टेज नाटकाच्या ग्रुपमध्ये अगदी आपल्याला पासिंगचं जरी काम असलं ना, त्या ग्रुपमध्ये आपण दिसत असलो तरी नाटकवाला ही एक आपली ओळख वेगळी असते आणि 4 चौघांच्यात नाटकवाले उठून दिसतात. सो ज्यावेळेस आपल्याला लोक नाटकवाला म्हणून ओळखतात त्यावेळेस कसं वाटतं, त्या फिलिंग्स किती महत्वाच्या असतात कलाकारांसाठी? हा म्हणजे नाटकवाला ही एक प्रकारची डिग्री आहे आपल्या दृष्टीनं खरं तर. म्हणजे तू असं म्हणशील की तसं म्हटलं तर बघ, लहानपणापासून आपण बालनाट्यात काम करत असतो किंवा शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण काम करत असतो. त्यावेळी कदाचित 5-10 मिनिटासाठी आपल्या स्टेजवर, रंगभूमीवरती किंवा रंगमंचावरती वावर असतो आपला. पण तिथून खरं तर आपल्या कलेला सुरुवात झालेली असते. मग ती गाण्या स्वरूपात असू दे, नृत्या स्वरूपात असू दे. आणि नाटक, आता तू ज्या विषय बोललायस की नाटकवाला, हे खरं तर आपण पॉझिटिव्हली घ्यायचं. काही लोक म्हणतात की बास आता कसली नाटकं करतोस, आता ही बास कर. पण त्याच्यामध्ये जर तू ठरवलं असशील की आपल्याकडे जे गुण आहेत, अभिनयाचे गुण आहेत किंवा ह्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करायचं, हे जर तू पक्क ठरवलं असशील तर तुला नाटकवाला म्हटल्यानंतर अभिमानानं उर भरूनच यायला पाहिजे तुला. नक्कीच. त्यामुळे नाटकवाला ही एक वेगळी ओळख असते आणि आपलं रंगमंचासोबतचं नाटक असतं. म्हणजे कुठलाही प्लेअर असेल तर त्याचं ग्राउंडवर जितकं प्रेम असतं, म्हणजे तो ग्राउंडवर जाताना अगदी नमस्कार करूनच जाईल, तसंच कलाकारांच्या बाबतीत असतं. कारण रंगभूमीवर आपण पाय ठेवताना नमस्कार करूनच पाय ठेवत असतो. आणि त्या दृष्टीने आजचा 5 नोव्हेंबरचा हा रंगभूमी दिन हा कलाकारांसाठी किती महत्वाचा असतो आणि तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, हा दिवस किती स्पेशल आहे? म्हणजे मी खरं तर म्हणतोय बघ, आता जवळपास कित्येक वर्ष अलीकडे पलीकडे दिवाळी असते ह्या दरम्यान नोव्हेंबरमध्ये. हो. तर हा दिवस खरं तर सर्व कलाकारांसाठी, सर्व रंगकर्मींसाठी ही दिवाळी साजरी आपण करतोच साजरी. कारण बघ, एकतर काय असतं ना की वर्षातून एक दिवस असतो जो की ज्यावेळी आपल्याला वर्षभर आपण काय केलंय किंवा ह्या अगोदर आपण काय केलं रंगभूमीसाठी आणि ह्यापुढे आपल्याला रंगभूमीसाठी काय करायचं, निदान त्या दिवशीची जी रात्र आहे, 4 नोव्हेंबरची असेल, 5 नोव्हेंबरची रात्र असेल, तर आपण एक काय ना त्याचा एक प्लॅन करतो. आणि तो दिवस मला वाटतो की हा असावा प्रत्येक रंगकर्मीसाठी की पुढच्या वर्षी आपण काय करायचं रंगभूमीसाठी. नक्कीच. त्यामुळे हा दिवस प्रत्येकासाठी, स्पेशली कलाकारांसाठी स्पेशल असतोच. पण निशांत घाटगे यांना असं कधी वाटलं की आपण नाट्य क्षेत्रात काम करायला पाहिजे, नाट्य संयोजक म्हणून जी तुमच्या कामाची सुरुवात झाली ती नेमकी कशी झाली? असं कधी ठरवलं की आपल्याला हे करायचंय? नाही, मुळात काय होतं ना, मी अपघातानं ह्यात आलो नाट्य संयोजक म्हणून. कारण आमच्या घरामध्ये सिनेमा व्हायचा. म्हणजे माझे वडील मराठी चित्रपट निर्माते होते, त्यामुळे घरामध्ये सिनेमा होता. नाटकाशी संबंध म्हणशील तर माझी आई हौशी राज्यनाट्य स्पर्धेत सांगलीमध्ये काही संस्थांकडून त्या वर्षी ती काम करायची. म्हणजे तिनं सोयराबाईची भूमिका केलेली आठवते मला. तर त्यावेळी तिच्यासोबत ज्या काही तालमींसाठी मी गेलो असेल, ज्या नाटकाच्या तालमी चालायच्या, तिथपर्यंतच मला नाटक माहीत होतं. किंवा कधीतरी प्रशांत दामलेंचं नाटक असेल, विजय चव्हाणांचं नाटक असेल, जे माझ्या बाबांचे मित्र होते, म्हणून मग कधीतरी नाट्यगृहात, भावे नाट्यगृहात, विष्णुदास भावे नाट्यगृहात बघायला गेलो असेल तर तेवढंच माझा नाटकाशी संबंध होता. एक संस्था होती आणि त्या संस्थेनं मला सांगितलं की आपल्याला एक नाटक घ्यायचंय फंड रेझिंगसाठी. आणि मी ते चौकशी करता 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 ते नाटक घेतलं. त्यावेळी खरंच काहीच माहीत नव्हतं. म्हणजे अगदी नाट्यगृहाच्या बुकिंग पासून ते किती रुपयाचा प्लॅन लावायचा असतो, काय काही शून्य माहीत होतं मला त्यावेळी. पण ते सगळं काय म्हणतात त्याला, जसं जसं आपण करत जाऊ तसं त्यातल्या काही गोष्टी समजत जातात, उमजत जातात. आणि मग मी पहिलं नाटक घेतलं होतं ते नातीभोवती, ज्याच्यामध्ये नाटकाचा विषय खूप सिरियस होता. म्हणजे मला सुयोग जी नाट्य संस्था आहे मुंबईची, त्यांचं ते नाटक होतं.
तर त्याने मला त्याच वेळी सांगितलं होतं की नाटक सिरियस आहे, कारण ते 10 वर्षानंतर ओपन होत होतं नाटक. ते 10 वर्षापूर्वी झालेलं नाटक होतं. पण त्यातले कलाकार जे होते ना, ते बघून मी ते नाटक घेतलं होतं. म्हणजे त्यावेळी दिलीप प्रभावळ, अतुल परचुरे, रीमा लागू ह्या त्या नाटकात होत्या. आणि नाटकात काम करत असल्यामुळं नाटकं बघत असल्यामुळे ते त्यांना ऐकिवात होते हे सगळे लोक. आणि मग ते नाटक घेतलं नाटक तुफान चाललं. ते त्या दिवशी बुकिंग खूप सॉलिड झालं, हाऊसफुल झालं नाटक. पहिलाच अनुभव इतका सॉलिड होता. आणि अगदी खरं सांगायचं तर त्यावेळी आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉफिट झालं. त्यामुळं मग थोडंसं काय म्हणतो आपण ह्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघूया का असा विचार आम्ही केला. म्हणजे पहिला जो अपघात झाला तो गोड झाला, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवसायात त्याचं रूपांतर होऊ शकतं ही स्वप्न पडायला लागली. स्वप्न पडायला लागली. पण आता त्याच्या पुढचा तुला अजून एक किस्सा सांगतो. म्हणजे रंगभूमी काय किती त्यात कंगोरे आहेत, मजेशीर आहे तुला सांगतो. त्याच्यानंतर एवढा सगळं प्रॉफिट झाल्यावर मग आमच्या ग्रुपनं ठरवलं की आता अजून एक नाटक घेऊया. म्हणून आम्ही 2 महिन्याच्या अंतरानं अजून एक नाटक घेतलं. मी त्या नाटकाचं नाव नाही सांगत आता. त्यात पण दिग्गज कलाकार होते. म्हणून घेतलं नाटक घेतलं. पण तुला सांगू का, मागच्या नाटकामध्ये जे प्रॉफिट झालं होतं ते प्रॉफिट आमचं त्या नाटकात जाऊन आम्हाला पदरचे 20,000 रुपये त्यात घालावे लागले. इतकं नुकसान आलं. हे 2 महिन्याच्या अंतरानं कळलेलं मला हा व्यवसाय होता. मग मला जरा थोडासा तो इंटरेस्टिंग वाटायला लागला की म्हणजे पैसे मिळतात सुद्धा आणि आपल्या खिशात ते जाऊ सुद्धा शकतात. मग हे काय कारण आहे. मग मी ती शोध घ्यायला लागलो त्याचा. मग मला त्याच्यानंतर परत 3रं नाटक मी घेतलं, नकळत सारे घडले. ते नाटक लोकांना इतकं आवडलं जाम. आणि एक लक्षात आलं माझ्या की सांगलीमध्ये ऍक्टिव्हिटी सुरूच होत्या, पण नाटकाचे रेट नाही परवडायचे. आणि त्यामुळं कदाचित नाटकाला बुकिंग कमी. म्हणजे ही गोष्ट मी सांगतोय 2002 सालची. तर त्यावेळी तिथे ऑलरेडी 2 संस्था अशा होत्या की ज्या इयरली पॅकेज द्यायच्या. म्हणजे वर्षातून एकदा पैसे घ्यायचे आणि वर्षभरातून 6 नाटकं दाखवायची. ती स्वस्तात पाडायची पण लोकांना. पण काय व्हायचं ना, ते जे करायचे ना त्याच्यामध्ये मला एक जाणवलेली गोष्ट काय होती, ते जेवढे मिळाले पैसे ना त्याच्यामध्येच ते बसवायचे. त्यामुळे कधी कधी काय व्हायचं, काही नाटकांची क्वालिटी ही बजेटनुसार आल्यानंतर दर्जा कमी व्हायचा. आणि हे मला स्वतःला त्या वर्षभरात जाणवलेली गोष्ट होती. मग मी म्हटलं मी बघू प्रयत्न करून. आणि मग मी एक चैतन्य रसिक कला मंच म्हणून मी ह्या संस्थेच्या माध्यमातून मी स्वस्त आणि मस्त मनोरंजन योजना सुरू केली 2002 साली. त्या नाटकाच्या वेळी म्हणजे त्या योजनेदरम्यान मला जे अनुभवले ते साधारण मी 2017 पर्यंत राबवली ती योजना. तर म्हणून मी तुला ते आवर्जून सांगतोय ती गोष्ट की मला ना ते लोकांना आपण एखादं नाटक आणलंय आणि लोकांना ते इतकं आवडलंय. ते लोक मला जेव्हा नाटक संपल्यानंतर भेटायचे ना की यार मस्त नाटक आणलंयस, मस्त, आणि आम्हाला बघायला मिळालं, तुझ्यामुळे बघायला मिळालं. ही वाक्य सुद्धा ना मला अशी प्रेरित करणारी होती की मग अजून जोमानं मी त्यात काम करायला सुरू केलं. नक्कीच रसिकांची दाद मिळत असेल आणि सांगलीकर खुश सुद्धा होत असतील. म्हणजे चांगली नाटकं, चांगली कलाकार आपल्याकडे येत होते. पण नाट्य संयोजक म्हणून बऱ्याच मोठ्या मोठ्या निर्मात्यांना सुद्धा फेस करावं लागलं असेल. सो एकीकडे रसिकांचं मनोरंजन होत आहे, पण दुसरीकडे कुठेतरी एकतर लोकांची गर्दी पण जमवायचे, काही बजेटचे पण इश्यू असतील, या गोष्टी सुद्धा डोक्यात सुरू असतील. सो हे बॅलन्स करणं कसं सुरू होतं? म्हणजे हे तुझं म्हणणं बरोबर आहे, कारण मी नवीन होतो आणि ह्या क्षेत्रात ऑलरेडी प्रतिनिधी लोक होते, म्हणजे मॅनेजमेंट करणारे होते. फक्त ते मॅनेजमेंट करणारे होते. म्हणजे मी ज्या काळात नाटक व्यवसाय ह्या संयोजनात बाहेर पडलो, मी संयोजन नाही केलं. म्हणजे अगदी असं हे नाही झालं, पण मी दुसऱ्याच्या लग्नात जिलबीचा आग्रह नाही केला. मी नाटक घ्यायचोच. मी जे काय नुकसान येईल ते माझं असेल. नाटकवाल्यांना भले बुकिंग कमी झालं तरी मी त्या लोकांना त्यांचं पेमेंट रितसर देत होतोच. म्हणजे मला मॅनेजमेंट करावं का असं कधी वाटलं नाही. आपण निदान त्या प्रयोगापुरतं का आपण मालक असावा आपण त्या नाटकाचा, असं मला वाटायचं. आणि मी तसंच केलं. मी 2017 पर्यंत मॅनेजमेंट हा प्रकारच केला नाही. मी सगळे प्रयोग स्वतःच्या अंगावरती लावले आणि मला खूप चांगले अनुभव आले त्याच्यातून. आणि नाट्य निर्मात्यांना मग एक कळायला लागलं की अरे हा नुसती बरं काय व्हायचं ना, माझ्या नाटकाच्या वेळी लोक सांगलीतला प्रेक्षक, नाट्य पंढरी सांगली, त्यातला प्रेक्षक जाणकार प्रेक्षक सगळा. आणि तर त्यांनाही कळायला लागलं की अरे यार इथं नुसतं हे नाही बघायला, तर नाटकाला आल्यानंतर एक सण म्हणजे थिएटरला लायटिंग असणं किंवा प्रेक्षक आल्यानंतर महिला आत जाताना हातात गजरा देणं, ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या होत्या ना, ह्या सगळ्या किंवा त्यांचे वाढदिवस
सभासदांचे वाढदिवस साजरे करणं त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी नाटक आहे त्या दिवशी ज्यांचे त्या कलाकारांचे, ज्या सभासदांचे वाढदिवस आहेत त्यांना पहिल्या रांगेत बसवायचं आणि त्यांना मान द्यायचा. तो मान देऊन त्यांना स्टेजवर बोलवून जे कोण कलाकार असतील त्यांच्या हस्ते सन्मान करायचा. असं एकमेकाचा दोघांचा सत्कार एकमेकांनी करायचा. हे सगळं मी केल्यानंतर ना माझ्याकडं, म्हणजे तुला पटणार नाही, सांगली एक प्रयोग करता करता मला 2 करावे लागले. सांगली दुपारची एक स्कीम करावी लागली, रात्रीची एक स्कीम करावी लागली. त्याच्यानंतर मी कोल्हापूर सुरू केलं. म्हणजे असं करत करत मी 5 ठिकाणी माझी योजना राबवत होतो. मला 2 ठिकाणी खूप चांगलं यश मिळालं आणि 2 ठिकाणी मला अजिबातच नाही मिळालं. म्हणजे अगदी शहराची नावं घ्यायची तर मिरज मला नाही मिळालं, इचलकरंजी नाही मिळालं, कारण तिथं ऑलरेडी होते आणि तीच लोक येऊन बघायची ना पुणे सांगलीला किंवा कोल्हापूरला. हीच लोक तिथं जाऊन बघायची. सांगली आणि कोल्हापूर जवळ असल्यामुळे ती लोक ऑलरेडी नाटक बघून झालेलं असेल. हा, मग ती माझ्याकडे कशाला पैसे भरतील किंवा माझ्याकडे कशाला मेंबर होतील, हा एक विषय होता. आणि त्यामुळे हे करत असताना जसं तू त्या नाट्य निर्मात्यांबद्दल होते, मला खूप चांगले अनुभव आले. म्हणजे त्यांना एकदा कळालं की इथं फक्त हा नाट्य संयोजन करत नाही, तर त्याच्याबरोबर त्या नाटकाचा जो एक ऑरा आहे त्या नाटकाचा, त्याची जाहिरात कशी करायची किंवा हे सगळं तो व्यवस्थित करतोय. त्यामुळे मग हळूहळू सगळ्याच नाट्य निर्मात्यांचा कल माझ्याकडे आलाच. म्हणजे मी बहुतेक करून सगळ्या नाट्य निर्मात्यांची नाटकं लावलेली आहेत. नक्कीच. म्हणजे कलाकार तर मोठे मोठे आले असतील आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या दर्जेदार नाटकांचा आस्वाद रसिकांना मिळाला असेल. पण तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तसं की पहिला जो प्रयोग तुम्ही एक फंडिंगसाठी केला आणि त्यात खूप चांगला फायदा झाला. आणि दुसरा प्रयोग, ज्या प्रयोगाला तुम्हाला स्वतःचे पैसे द्यावे लागले, सो त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक दृष्टीने हे सगळं करत होतात तेव्हा असं कधी झालं का की खूप नियोजन केलं होतं, अपेक्षा खूप होत्या, पण शो एकदम फ्लॉप गेला? असं खूपदा झालंय. म्हणजे अगदी तुला सांगतो, नाववाल्या नटांच्या बाबतीत पण असं झालं, असं खूपदा झालंय. पण त्याला कारण पण काय असायचं ना, एकतर मी प्रतिभाच्या आहारी गेलेलो जास्त खरं तर. म्हणजे मला नंतर नंतर असं कळायला लागलं की अरे आपण फक्त नाटक बघूनच आणणं गरजेचं आहे. म्हणून मी काय करायला लागलो की पुण्यात किंवा मुंबईमध्ये प्रयोग जाऊन बघायला लागलो मी. कारण 1-2दा असं झालं की मी फक्त कलाकारांची नावं बघून मी नाटक घेतलेले आणि मला ते नाटक, त्या नाटकानं समाधान नाही दिलं, मलाही नाही दिलं संयोजक म्हणून आणि नाट्यरसिकांना नाही दिलं. त्यामुळे मी त्याच्यात एक शिकलो की नाही, आपण नाटक बघायचं. आणि असंही झालं, तुला सांगतो की जेव्हा नाटक बघून मी आणायला लागलो, बघायला ठरवायला लागलो, तेव्हा असंही व्हायचं की याच्यात कोणीच नावाला नट नाही. पण मला ते इतकं भावल्यानं मला एवढी खात्री असायची की हे नाटक आपल्या सांगलीतल्या किंवा कोल्हापुरातल्या जे कोण नाट्यरसिक असतील त्यांना हे नक्की आवडणार, ह्याची मला खात्री जेव्हा होती तेव्हा मी लावायचो. आणि मग लोक विश्वासाने यायची की निशांना आणलंय म्हणजे नक्की चांगलं काहीतरी, म्हणजे इतकं चांगलं. आणि मग ते अशी कितीतरी नाटकं आहेत. म्हणजे तुला सांगायचं, दिवसा तू रात्री सारखं नाटक आहे. आता याच्यामध्ये एक असं व्हायचं ना की नाटकाचा प्रेक्षक इतका सुजाण आणि खरंच जाणकार आहे, तुला सांगतो की ज्यांना इतिहास माहिती आहे, तर त्या सगळ्यांना ना नाटकाच्या टायटलवरनं पण नाटकाचा अंदाज ते घ्यायचे. जसं की असं व्हायचं की आता दिवसातून रात्री मी सारखं नाटक आहे, टायटल म्हणशील तर थोडंसं म्हणजे ऑड आहे. हा, म्हणजे ते कसं हे करायचं. मग मी नाटक बघितल्यानंतर, संतोष पवार दिग्दर्शक, मी नाटक बघायला गेलो आणि मला नाटक बघितल्यावर म्हटलं की यात काहीच नाही तसं नावात जसं आपल्याला वाटतं तसं. खूप धमाल केलं नाटक त्याने, खूप धमाल. आणि ते प्रयोग लावल्यानंतर लोकांना, मला असे फोनही आले काही पुरुषांचे, हे बघ आम्ही येतो, बायकाने घेऊन येऊन आमच्या, नाहीतर ते काहीतरी असं. तर अशा पद्धतीचे फोन आल्यानंतर ते नाटक झालं. आणि त्या नाटकानंतर सगळ्यांनी कौतुकानं सांगितलं की खरंच आम्ही नाव नुसतं ऐकलं असतं तर नक्कीच आम्ही आलो नसतो नाटकाला, पण तू ऑर्गनाईज केलंयस म्हणजे आम्हाला खात्री. आणि असंच नंतर मग मी नाटकं ऑर्गनाईज करत गेलो. नक्कीच. कारण नाटक बघताना लोकांची काय अपेक्षा असते की एकतर आपलं मनोरंजन व्हावं आणि बऱ्याचदा काहीतरी हसायला मिळावं, काहीतरी कॉमेडी असते. तर असं कधी व्हायचं का की म्हणजे तुम्ही या नाटकाचं जसं सांगितलं, काहीतरी नाव वेगळं आहे किंवा नाटक खूप सिरियस आहे आणि ते आपल्याला लोकांना दाखवायचं आणि त्यासाठी आपल्याला वेगळी लोकांच्यात जाऊन पब्लिसिटी करावी लागेल? चांगला प्रश्न विचारला असा. अतुल पेठेंचं एक नाटक होतं, दलपत सिंग येते गावा नावाचं. ते नाटक मी पुण्यात बघितलं होतं आणि मला त्याच वेळी वाटलं होतं ना, हा विषय आपल्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. पण मग ह्याला व्यावसायिक नाही, ते प्रायोगिक नाटक आहे. आणि मी तर, माझी योजना व्यावसायिकची आहे. उद्या असं नको म्हणाल की लोक अरे तो आमच्या काय दाखवायचं. पण मला एवढी खात्री होती की हे नाटक आपण दाखवायचंच. भले नाही आवडलं समजा लोकांना, तर त्याबद्दल आपण दुसरं दाखवू, तेवढी तयारी होती माझी. पण चांगलं
आणि असं वेचक दाखवणं हे मला व्यसन लागलं नाही या गोष्टीचं. त्यामुळे मी ते ठरवलं आणि मग मी अतुल सरांना सांगितलं असं असं प्रयोग करायचे. तर ते म्हणले अरे मला ना फार अपेक्षित ऑडियन्स नाही आहे त्या नाटकाला, बघ आला तर बघ काय होते. असं त्यांनी थोडेसे ते साशंक होते, कारण तुझ्याकडे जे व्यावसायिक लोक आहेत मग. पण मला खात्री होती की ते नाटक माझ्या लोकांना आवडणार. मग आता ह्यासाठी काय करायचं, तर मग एक तर त्या नाटकाचा गवगवा फार झाला नव्हता, पण 2 पेपरमध्ये त्याचे रिव्ह्यू चांगले आले होते, एक तर महाराष्ट्र टाइम्सला आणि लोकसत्ताला, आणि दोन्हीलाही चांगले रिव्ह्यू म्हणजे दर्जेदार असं रिव्ह्यू आल्यानंतर ते रिव्ह्यूचे मी झेरॉक्स काढले. आणि माझ्याकडे सभासद होते त्यावेळी सांगली आणि कोल्हापूर मिळून 700 कपल, म्हणजे मी किती झेरॉक्स काढले, 700 झेरॉक्स काढले. 700 दोन्ही 1400, म्हणजे त्याचा एक ह्याचा एक असे 1400 झेरॉक्स काढले मी पाकिटात हे करून बाय पोस्ट सगळ्यांना ते पाठवले, म्हणजे कुरिअरतर्फे ते असं. आणि त्याच्यात मी वरती एक पत्र लिहिलं की मी असं नाटक ऑर्गनाईज करतोय, तुम्ही या, तुम्हाला नाही आवडलं तर हे योजनेतलं समजू नका, तुम्हाला आवडलं तर ह्या व्यवसायातलं योजनेतलं समजा, असा माझा आग्रह आहे. पण तुम्ही या हाच माझा आग्रह आहे. आणि त्यात विनाजबाबदार काम करायचे. आणि त्यांनी अतुल पेठेने एक वर्कशॉप घेतलं होतं तिकडं, मला वाटतं नांदेड वगैरे ह्या साईडला तिकडं. तर त्या वर्कशॉपमध्ये ती सगळी मुलं होती जी आज नावाजलेली लोक आहेत, म्हणजे संभाजी तांगडे वगैरे नाव ऐकलं असेल तू, ही मोठी माणसं आहेत सगळी आता ह्या लेवलला, खूप चांगल्या लेवलला काम करतात ते. तर ते सगळे होते. आणि विराज आमकर पण तुला माहिती की आता ती लीड करते मालिकांमध्ये आणि कित्येक नाटक, आणि अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री. तर ती त्याच्यात काम करायची, नेपथ्य नाही नाटकाला. पण मला ना इम्पॅक्ट तर तो 1.5 तासामध्ये इतका छान इम्पॅक्ट आला होता आणि सोशल मेसेज देणार होता, म्हणून मी ते लावलं. आणि तुला सांगतो, नाटकाच्या आपल्या प्रेक्षकांना, सांगलीकरांना आणि कोल्हापुरातील रसिकांना ते इतकं नाटक आवडलं. मला प्रत्येकानं, जसं मी बाय पोस्ट लिहिलं त्यातल्या मला 40 ते 50 नाट्य रसिकांनी पत्रव्यवहारच केला माझ्याशी, की जसं तू आम्हाला पत्रानं सगळं कळवलंस तसं आता आमच्या भावना आम्ही तुला पत्रानं कळवतो. म्हणजे लोकांनी ते त्या स्कीम मधलं नाटक समजलं. आणि खरंच छान होतं नाटक. आणि अशी खूप नाटकं आहेत अशी की मला ना लोक बाहेरून म्हटली की अरे, अर्थात क्रेडिट गोष्ट त्या रायटरचं असतं, लेखकाचं असतं, त्या सादर करणाऱ्यांचं असतं, पण एक संयोजक म्हणून मी मध्यस्थ आहे. शेवटी लोकांच्या नुसते पैशाचा विचार नाही करत आपण त्यांच्या वेळेचाही विचार केला पाहिजे की आपण त्यांचे 2.5 तास ते 3 तास घेतोय निदान ते. आणि असंही आहे की खूप चांगल्या लोकांचं नाटक फसलेलं आहे. म्हणजे मला असंही लोक सांगून गेलेले अधिकारानं, एक वेळ दाखवू नकोस, एक वेळ दाखवू नकोस, पण असलं काय दाखवू नकोस, हे पण आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत. पण ते त्यांचं मत मला का मान्य आहे माहिती ना, ते वेळ पण देतात आणि ते पैसे पण देतात, त्यांचा अधिकार आहे सांगण्याचा. लाल छान काही कौतुक करतात, 100% घेतात. खूप कमी वेळा असू दे, नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो, असं खूप कमी वेळा झालंय की खूप चांगलं आहे लोकांनी चालवलं नाहीये, असं खूप कमी वेळा. मग अशा वेळेस वाईट वाटलं कधी की म्हणजे आपण खूप काहीतरी छान दाखवायचा प्रयत्न केला पण ते लोकांपर्यंत म्हणजे पोहोचलंच नाही किंवा त्यांच्या लक्षातच नाही आलं ते? नाही, छान नव्हतंच ते. म्हणजे मलाही ते नंतर जाणवलं की हे छान नाही आहे. आपल्याला म्हणजे मी लादलं नाही कोणाला, लोकांना मला आवडतं म्हणजे ते लोकांना आवडायला पाहिजे असं लादलं नाही मी उलट रसिकांच्या, आता सुद्धा मी कुठलंही नाटक बघताना ना मी पहिल्यांदा रसिक प्रेक्षक म्हणूनच बघतो. आणि म्हणून मी तुला सांगितलं, मी आता अलीकडचं आपलं संगीत देवबावळी आपली चर्चा पण झाली नाटकाची, म्हणजे मी तुला आवर्जून त्यासाठी फोन केला की जाऊन बघ, कारण शेवटचे प्रयोग म्हणल्यावर मी जाऊन कोल्हापुरात जाऊन बोलणार. ते नाटक काय आनंद देतं. म्हणजे मी त्या नाटकाचे 40 प्रयोग तिकीट काढून बघितले. आणि असंही कधीतरी मी बोरिवलीला गेलोय, मी पार्ल्यात गेलोय, इंटरव्ह्यू नंतर गेलोय आणि तिथं मला नाटक चालू आहे तर मी उभारून नाटक बघितलंय. त्यातले कित्येक प्रयोग मी दरवाजाच्या बाजूला जाऊन उभारून बघितले ना. मी नाटकाकडे नाही, शेवटची 10 मिनिटं तर मी प्रेक्षकांकडे बघून, कारण मला तो अनुभव काय लोक कसं एक्सेप्ट करतात, त्यामुळं ती जादू आहे. म्हणजे मला खरं तर रंगभूमी आणि खरंच जादू आहे. म्हणजे रंगभूमी जादू आहे, पण ही जादू तुम्हाला कधी खेचून नाही का घेतलं की रंगभूमीवर, की निशांत गाडगेंनी रंगभूमीवर यावं आणि काम करावं? अभिनय सोपा नाही आहे खरं सांगतो. म्हणजे मी जरी त्यात वावरत असतो तरी माझ्या एक लक्षात आलं नाही, सोपी गोष्ट नाही आहे. रादर ते तुला सांगू का, रोज ते करणं ते पण सोपं नाही. एखाद्या वेळेस मी करेन, एखाद्या सिनेमात छोटा रोल करेन, एखाद्या सिरियलमध्ये करेन, कारण ते तिथं सांभाळून घेणार. नाटकात नाही देते झालं. नाटकात तुम्हाला तुला माहिती आहे नाही, म्हणजे नो एक्सक्यूज. आणि मी कित्येक नटांना असं बघितले, पण आता म्हणजे अगदीच नाव घ्यायचं तर तुला सांगायचं तर अशोक मामांचं मोठं उदाहरण. मी त्यांच्या सगळ्या नाटकांचे प्रयोग इकडे ऑर्गनाईज केलेत. मनोमिलन असेल,
तर एकदा म्हणजे लोकांना जाणवलंही देखील नव्हतं त्यावेळी की त्यांचं काहीतरी झालंय काहीतरी. पण ना नाटक झाल्यानंतर मामा अस्वस्थ होते रे. कोणालाही जाणवलं नव्हतं ते, पण त्यांना मात्र ते कळलं होतं की आपल्याकडनं काहीतरी चुकलं. आणि तो माणूस ह्या वर्षी ह्या वयामध्ये इतकी उंची गाठल्यानंतर त्या माणसाला वाटतं की यार आपलं काहीतरी आपलं आज हे झालंय. आणि हे हे किती भारी आहे मला सांग. काय गरज आहे म्हणजे कोणालाही कळलं नव्हतं. पण मग मी जेव्हा मला तर असं म्हणले पण मी म्हटलं मामा मस्त झाला प्रयोग मस्त झाला. आज नाही रे थोडंसं असं इतकंही काय गरज आहे त्यांना. कुणालाही कळलं नव्हतं काय झालं. रात्र खरंच कुणाला कळलं नव्हतं. पण हे जे ह्या लोकांनी एवढ्या उंचीवर रंगभूमी घेऊन ठेवली याचं कारणच ते आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण ते एवढ्या मनाला लावून घेतात, त्यामुळे ते लोक खूप मोठे असतात. खूप मोठे अगदी 100% बरोबर आहे तुझं. नक्कीच. पण आता बरीच नाटकं आणली असतील, काही अशी सुद्धा नाटकं आहेत की जी आणता आली नाहीत, पण तरी सुद्धा खूप आवडतं नाटक, असं एखादं फेवरेट नाटक? अलीकडच्या काळात तसं संगीत देवबाभळी. संगीत नाटक. हा हे आता संगीत देवबाभळी. संगीत देवबाभळी. हा हे कसं झालं मी 2017ला हे सगळं बंद केलं. पण त्याच्यानंतर बंद इन द सेन्स योजना बंद झाली माझी ऑटोमॅटिक सांगलीतली. त्याच्यानंतर 2019ला पूर आला. पण झालं कसं मला योजना सुरू करायचं करत करत कोविड आलं. त्याच्यात 2 वर्ष गेली. मग ते सगळं परत नव्यानं 5-6 वर्षाचा गॅप पडल्यानंतर परत नव्यानं ते उभं करायचं. पण त्या दरम्यानच हे नाटक आलं. आणि ह्या नाटकाचे मला असं वाटतं की मी ऑर्गनायझर म्हणून 1-2 प्रयोग केले. म्हणजे मी एखाद्या संस्थेला घ्यायला लावले त्या आग्रहाने. ते तसं केलं मी. पण मी म्हणून वावर आणि मग मी त्या नाटकाला जे काय ज्या पद्धतीनं गोंजारला असतं म्हण थोडक्यात किंवा त्याची जी एक वेगळी करत तर ते फक्त माझ्याकडनं राहतील. ते मला खूप लागतं. तसं पूर्वी कधी झालं नाही माझ्याकडून असं की माझं नाटक कुठलं राहिलं असं नाही झालं शक्यतो. कारण मी सगळीच नाटकं बघून तुला सांगितल्याप्रमाणे बघूनच ठरवायचो मी. नंतर मी थोडासा त्यातल्या त्यात म्हणशील तर मी थोडा रुडली वागायला लागलो. म्हणजे मला ना शेवटी माझ्यावर जबाबदारी एक होती. 1 वर्ष अगोदर मी पैसे घेतोय त्या नाटकांचे सगळ्यांचे. आलं असं नाही की 4 दिवसाचं बुकिंग आहे नुसतीच जाहिरात केली आहे यायचं असेल या तुम्हाला. वर्षभर लोक मला अगोदर पे करायचे ना त्या नाटकांचे. तेव्हा जास्त जबाबदारी माझी होती ती की चांगलंच दाखवायचं सकसच दाखवायचं. आणि मग अगदी त्यांच्या डेट्स घेण्यापासून त्या दिवशी प्रयोग होईपर्यंत ते टेन्शन. हा ते तर काय म्हणजे असतंच. म्हणजे तुला सांगू का एक काय व्हायचं खरं त्यावेळी नंतर ना 2005-06 पासून एक तर खूप नाव झालं माझं पश्चिम महाराष्ट्रात. एक वेगळ्या पद्धतीचा असा कोणतरी मुलगा आला की जो अशा पद्धतीचे. आणि मग जे होतंच मग ते तसं सुरू झाल्यानंतर 4-4 प्रयोग घ्यायला लागलो मी. नंतर असं व्हायला लागलं की सुयोग असेल सुयोग नाट्य संस्था असेल किंवा काही नाटकांचे म्हणजे मी तुला पटणार नाही मुंबईत समजा जर एका वर्षामध्ये जर 20 नाटकं व्यावसायिक ओपन होत असेल तर त्यातल्या 10 नाटकांचं ओपनिंग माझ्याकडे व्हायचं. पहिले 5 प्रयोग माझ्याकडे व्हायचे पहिले. आणि मग मुंबईत ओपन होत होतं. म्हणजे नंतर तर असं झालं होतं की पूर्वी मुंबई पुण्यातले नातेवाईक सांगलीकरांना सांगायचे की आम्ही हे नाटक काल बघितलं तुमच्याकडे येईल तेव्हा नक्की बघा बरं. पण मी जेव्हा योजना सुरू केली आणि मी जेव्हा नाट्य संयोजन करायला लागलो मी अभिमानानं सांगतो नंतर असं व्हायला लागलं की सांगली कोल्हापुरातले लोक नातेवाईकांना पुण्या मुंबईला सांगायला लागले की आम्ही हे नाटक बघितले तुम्ही बघा ना. ते हा जो बदल आहे हा मी केलाय आणि मी तो अभिमानानं सांगतो. आणि हा ज्या लोकांनी माझ्यासोबत काम केलंय त्या सगळ्यांना हे माहिती आहे की हे मी केले. हे मी आवर्जून सांगतो. क्या बात आहे. सो खरंच मला बऱ्याच गोष्टी ऐकून खूप मजा येते. पण आता सध्याचं आपण वातावरण बघितलं तर बरीच नाटकं होत आहेत, नाट्य स्पर्धा होत आहेत, राज्यनाट्य असेल किंवा एकांकिका स्पर्धा. आणि त्यामध्ये कसं होतं की तरुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म येतो. बऱ्याच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा सुद्धा आहेत. सो यामध्ये काम करणारी लोकांची जी संख्या आहे ती भरपूर आहे. सो या स्पर्धांकडे तुम्ही कसं बघता? नाही मुळात काय माहितीये का मनोरंजनाला समुद्र आहे. मनोरंजन म्हणजे त्याला काय तू किती संख्या वाढली पण ती वाढल्यानंतर ती टिकती किती हा महत्वाचा विषय. ती सर्वाय किती होती म्हणजे ती पुढे किती राहते. म्हणजे असंही कित्येक वेळा झाले की एक राज्यनाट्य झालं की त्याच्यानंतर ती व्यक्ती दिसलीच नाही परत कधी. बऱ्याचदा हा असं होतं कधी कधी की आपण पण होतो अरे तू मागच्या वेळी त्यात मेन लीड केलं झालं नाही मला आता ते एक्झाम द्यायचे आहे. मग ते कुणाचं तरी काम आपण काढून घेतलंय. त्याऐवजी दुसरा कोण पॅशनेट असेल एखादा मुलगा त्याला मिळाला असतं ना. म्हणजे मी बघतो संख्या खूप जरी असली
आता तर तुला सांगू का, म्हणजे सोशल मीडियामुळे म्हण किंवा वैयक्तिकच काही काही लोकांचे स्वतःचे असे ग्रह झालेत की आपण कशाही पद्धतीने पब्लिसिटी मिळवू शकतो, आपण कशाही पद्धतीने, तर तसं नाही आहे ते. रंगभूमीला तुम्हाला अशा गोष्टीतून रंगभूमीसाठी तुम्हाला वेळ द्यायलाच पाहिजे आणि तो बाय हार्ट द्यायला पाहिजे आणि अगदी सांगू त्याला मेहनती घ्यावीच लागते. म्हणजे ते 2 मिनिटाचं आणि 3 मिनिटाचं काम नाही आहे. नक्कीच. सो स्पर्धांचं जरी आपण आता वातावरण बघितलं तरी खूप चांगले कलाकार आपल्याला बघायला मिळतात की एकतर पूर्वीच्या काळात असं ऐकायला मिळतं की एकतर स्पर्धांची संख्या कमी होती आणि मुलांना जी टेक्नॉलॉजी होती म्हणजे स्टेजवर जाऊन काम करणं. आत्ताच्या जर आपण कॉलेजमधल्या स्पर्धा बघितल्या तर कॉलेजकडून मुलांना तशी स्टेज निर्माण करून दिली जातात. इव्हन जे आपले रंगमंच आहेत तिकडे मुलांना घेऊन जातात, तिकडे प्रॅक्टिस होतात. सो त्यांना ज्या या सुविधा मिळतात आपण म्हणू शकतो त्याचा त्यांच्याकडून कसा वापर होतोय किंवा अजून कसा वापर होऊ शकतो? नाही, मला तर वाटतं व्यवस्थित चालू आहे खरं तर. म्हणजे मी तुला काय सांगेन या बाबतीत, जसं तू म्हणतास की आता कॉलेजेस इंटरेस्ट घ्यायला लागले किंवा एकांकिका स्पर्धा म्हणजे एखाद्याची एक्झाम असतानाची जी झोप उडते तशी एखाद्याचा प्रयोग असतानाची झोप उडते कलाकारांची, त्या लोकांची. ग्रुप छान होतो. फक्त माझं म्हणणं त्यानंतर असंच आहे की ते पुढं पण किती जातात हे शेवटी ज्याच्या त्याचा प्रकार. आणि जसं तू मगाशी म्हणलास की इकडं अजून काय घडायला पाहिजे, काही घडायची गरज नाही आहे. जे काही करतील ते प्रामाणिकपणे करा आणि त्याचा कुठेतरी ह्या गोष्टीसाठी म्हणून शेवट असू दे. म्हणजे काही लोक व्यवसाय करून सुद्धा सॅटर्डे संडे वेळ देणारे लोक आहेत, हो, किंवा नोकरी करून सुद्धा सॅटर्डे संडे देणारी लोक वेळ. तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही रंगभूमी जिवंत किंवा रंगभूमीसाठी तुम्ही तेवढे तुमच्या आयुष्यातले काही क्षण देऊ शकता. नक्कीच. आणि अजून एक वाक्य आपल्याला नेहमी इंडस्ट्रीत ऐकायला मिळतं की मराठी सिनेमांचं कसं होणार किंवा मराठी नाटकांचं पुढे काय होणार. हा प्रश्न बरेच लोक उपस्थित करतात आणि त्याची उत्तर सुद्धा काही वेळेस मिळतात, काही वेळेस नाही मिळत. पण निशांत गाडगेंचं काय मत आहे याच्यावर? नाही, मला असं वाटतं, तुला खरं सांगू का, जो करतो ना त्याला मिळतच. पण त्यात अजून एक असा विषय होऊ शकतो की तुझी गरजा काय, तुमच्या गरजा स्पेसिफिकली काय, ते खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे गरजा जर लिमिटेड असतील तर तू छान नाटक करू शकतोस, थिएटर करू शकतो. कारण आता कसं झालं ना, खूप चांगल्या प्रोडक्शन हाऊसकडे तुला चांगलं नाटक करायला मिळालं तर ते तुझं भाग्य आहे. म्हणजे तू एकांकिका केल्यास, राज्यनाट्य केलंस, त्याच्यानंतर तुला वाटायला लागलं की एखादं व्यावसायिक नाटक करावं आपण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन, पुण्यासारख्या. पण ते तिथं गेल्यानंतर तुला चांगली लोक तिथं भेटणं ते खूप गरजेचं आहे. पण मला वाटतं की मिळतं, ज्याला करायचं आहे ना त्याला काम मिळतं, 100% मिळतं. त्याबद्दल तुम्ही म्हणजे मुलांना काय सांगाल की आता कोणीतरी समजा कॉलेजमध्ये काम करतंय, नाटकांमध्ये चांगले रोल केलेले आहेत, ऍक्टिंग छान करतो आणि त्याला असं वाटतं की आपण कॉलेज नंतर एखादा नाटकाचा ग्रुप जॉईन करावा किंवा व्यावसायिक नाटक करावं. सो अशा लोकांनी, अशा मुलांनी कशी तयारी केली पाहिजे? सेम तुला सांगितलं, एक शेड्यूल ठरवावं स्वतःचं. जसं आपण जेवणासाठी वेळ देतो, जसं इतर गोष्टींसाठी वेळ देतो, तसं एक रंगभूमीसाठी एक दिवसातून थोडा वेळ वाचन असेल, काही असेल, किंवा त्या संदर्भातलं काही वाचन असेल, किंवा कुठली संस्था असेल आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये, त्या संस्थेत फिजिकली मेंटली इन्व्हॉल्व्ह होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलं तर आपल्यालाच कळायला लागतं की आपल्याकडे हे आहे बरं का. त्याची जाणीव आपल्याला इतर लोक करून देतात. व्हायचं डेव्हलप त्याच्यात. म्हणजे मला ते फार अवघड नाही वाटत करणाऱ्याला. मी तुला परत एकदा सांग, करणाऱ्याला मला ते फार अवघड वाटत नाही, पण ज्याला करायचं त्याला ऐकतं पाहिजे ना. तसं रंगभूमी ऐकतं कोणाला काही देत नाही, खरंच देत नाही तुला. नक्कीच. सो रंगभूमीकडून ऐकता काही मिळत नाही. पण तरी सुद्धा मला आता अजून एक असं विचारायचं आहे की तुम्ही ऍक्टिंग पासून तसे फारसे दूर राहिलात, कारण तुम्हाला ऍक्टिंग म्हणजे तितकी आवडत नव्हती किंवा अवघड आहे. आवडत नव्हती म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे खरंच नाही, सोपं नाही. म्हणजे मला, मी त्याच्यात मान्य करेन खरंच. कारण भल्याभल्याने मी अभिनय करताना बघितलाय, ते करतात. मला मग 3 फुटावरती जाऊन जेव्हा लोक बोलतात, मला त्या प्रत्येक माणसाबद्दल मला आदर आहे. असं 4 लोकांमध्ये बोलणं वेगळं आणि एक स्पेसिफिकली सगळ्यांची तोंड आपल्याकडे आहेत आणि आपलं तोंड त्यांच्याकडे आहे, असं जेव्हा असतं तेव्हा खरंच खूप आवड आहे ती गोष्ट. तेच म्हणजे ऍक्टिंग सोबतच भरपूर अशी क्षेत्र आहेत. म्हणजे सध्या लाईट आहे, प्रकाश योजना आहे, सेट आहे, नेपथ्य, बरीच अशी कामं आहेत. सो तुम्हाला असं कोणतं फील्ड आहे की तुम्हाला त्यात काम करायला आवडलं असतं? मला लेखन करायला आवडलं. कधी केला असा प्रयत्न? मी 2 लिहिलेत तसे विषय, पण मी अजून नाटक स्वरूपात ते नाही लिहिलेत. पण त्याचं नाटक होऊ शकते याची मला खात्री आहे आणि पुढं मागं माझ्या डोक्यात आहे खरं तर. म्हणजे मी नुसतंच असं नाही सांगत की मला ना एक तरी छान नाटक व्यावसायिक करायचंय.
मला आणि मी ते करणार. नाटककार म्हणून नाटककार, हा. म्हणजे नाट्य संयोजक नाट्य संयोजक नाटककार असा कारण चित्रपट निर्मिती घरामध्ये होतीच माझ्या, पण चित्रपट निर्मितीला पेक्षा मी तुला सांगितलं ना की मला नाटकाबद्दल का जास्त ओढा वाढला ह्याच्यामध्ये. एक तर ह्यामध्ये एक झालं ना, त्या कमी जागेमध्ये लोक आपल्याला कुठं घेऊन जातात. मग ते लिखाणात नसेल, ते अभिनयात नसेल, म्हणजे ते तो अनुभव घेणं खरंच आहे. म्हणजे नाटकाचा ही तुलनाच होत नाही की नाटक श्रेष्ठ का सिनेमा श्रेष्ठ का काय. श्रेष्ठ खरं तर या तिन्ही त्यातल्या त्यांच्या जागी ह्या सगळ्या गोष्टी खरंच. पण नाटक म्हणजे मी स्वतः ते मान्य करतो, कारण मी ते अनुभवतो दर 15 दिवस. आणि मुंबईमध्ये आता मी 2017 पासून मुंबईत शिफ्ट झाल्यापासून तर मला नाटकाचं इतकं काही बघायला मिळतं मला, वेगवेगळ्या पद्धतीचं. जसं तू म्हणलास एकांकिका, काय ती मुलं तिथली एकांकिका करतात, काय सादरीकरण असतं त्यांचं, ह्या सगळ्याच गोष्टी इतकं छान बघायला मिळतं. म्हणजे मला जर मी मुंबईला जाण्याचं माझं एकमेव गोष्ट मला इतकीच जाणवते की तिथं गेल्यानंतर मला काय बघायला मिळालं अफाट, जे कधीतरी मला बघायला मिळालं असतं ते मला आता दर 8 दिवसाला 15 दिवसाला नवीन नवीन ऍक्टिव्हिटी असतात रंगभूमीवर, त्या बघायला मिळतात. नवीन नवीन कलाकारांच्या ओळखी होतात. सो तुम्ही ते आता नवीन कलाकारांच्या ओळखी आणि प्रयोगांबद्दल सांगितलं. म्हणजे प्रायोगिक रंगभूमी किंवा एकांकिका स्पर्धांमध्ये खूप काहीतरी आपल्याला वेगळं बघायला मिळतं. हा, म्हणजे ते जितके प्रयोग करतात तितके प्रयोग आपल्याला व्यावसायिक मध्ये बघायला मिळत मिळत. सो ते कधी असं वाटतं का की तसे प्रयोग आपल्याला व्यावसायिक नाटकांमध्ये बघायला मिळायला पाहिजेत, किंवा व्यावसायिक कलाकारांनी कुठेतरी आपली जी नेहमीची मेथड आहे ती थोडीशी चेंज केली तर काहीतरी आपल्याला चांगलं सकस बघायला हा, मिळतं? मग त्यासाठी थोडंसं कसं आहे, सगळ्यांनीच ते एक येणं गरजेचं आहे एकत्र. म्हणजे चांगल्या चांगल्या प्रोडक्शन जे नाट्य निर्माते आहेत त्याने अशा विषयांना थोडं बळ द्यावं. मग ते बळ निर्माण झाल्यानंतर रसिकांनी ते थोडंसं असं ते जमून यायला पाहिजे. ते ठरवून नाही होणार, करत राहू देत. एखादं जसं तुला आता संगीत देवबाबीचं उदाहरण दिलं, म्हणजे आपल्या समोरच उदाहरण आहे. तर तूही तितक्याच तन्मयतेने ते नाटक एन्जॉय केलं, मीही तितकंच केलं. तर त्यापेक्षा माझं दुसरं अजून एक म्हणणं कसं आहे माहिती का, की सगळ्यात जास्त सगळ्यांचा फोकस ना बालरंगभूमीकडे पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं लहानपणापासून जर ह्या मुलांना किंवा ह्या जर लोकांना छान पद्धतीनं, म्हणजे जे मोठे निर्माते आहेत, म्हणजे मी अगदी अधिकारवादीनं सांगू शकतो, प्रशांत दादा किंवा भरत जाधव, म्हणजे अभिमानाने ह्या किंवा जेवढ्या नाट्यसंस्था आहेत मोठ्या सगळ्या अभिमान सांगतो की तुम्ही तुमचं व्यवसाय करता करता वर्षातून एक बालनाट्याची निर्मिती करा, जेणेकरून नवीन पिढी त्यामुळे तयार होईल ह्या गोष्टीमध्ये, असं माझं पूर्ण मत आहे. आणि मी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं असं एक वेळ आवाहन करेन की सर्व नाट्य निर्मात्यांनी खरंच सांगतो की तुमचं एक नाटक चालू असताना वर्षभरात एक बालनाट्य तुम्ही निर्मिती करावी, त्यांना प्रशिक्षण द्यावं, जेणेकरून तुम्हालाच उद्या तुमचा इतिहास पुढे नेणारी लोक तुम्हाला हे रंगकर्मी तुम्हाला नव्यानं भेटतील असं मला वाटतं. नक्कीच बालरंगभूमीचा तुम्ही विषय काढलेला आहे, तिथे सुद्धा आपल्याला खूप एक्सपेरिमेंट बघायला मिळतात. म्हणजे मुलं जरी आपल्याला छोटी दिसत असतील तरी एनर्जीची कुठेही कमी नसते. खूप एनर्जीत त्यांना काहीतरी सांगायचं असतं, दाखवायचं असतं लोकांना, आणि त्यातून सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. सो त्याबद्दल काय सांगितलं? हा, म्हणजे मी आता मुंबईत तुला ते मगाशी म्हटलं की मुंबईत मला हेही बघायला मिळालं. दर 15 दिवसाला एखादं बालरंग, आता व्यावसायिक बालरंगभूमीवरती आलेलं नाटक होतं. तर ह्या नाटकाचं एक काय होतं ना, पूर्वीसारखं म्हणजे प्राण्यांचे वगैरे बालनाट्य ती प्रमाण कमी झालं आता त्याचं. आता ना काही लोक असे सिरियस नोटवरती पण बालनाट्य करायला लागले. म्हणजे त्या वयातल्या मुलांना त्या वयातले रोल देऊन ते रोल देऊन एक छान पद्धतीनं आई वडील मुलं अशा पद्धतीचे नाटकं लिखाण सुरू झाले. आणि त्यातनं आता दिसतात तुला. आता मला वाटतं ह्या वर्षी सुद्धा खूप चांगली स्पर्धा झाली बाल नाटकाची, खूप चांगली स्पर्धा झाली यावेळी. सकस नाटकं होती यावेळी सुद्धा. सो प्रयोग म्हटलं की आपल्याला प्रत्येक वेळेस तिथे प्रेझेंट असावं लागतं. नाटकांच्या बाबतीत तेच असं, मग कलाकारांपासून जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत ते सगळेच. पण आता आपण कोविडचा मधला पॅन्डेमिकचा काळ बघितला, तो सगळ्यांसाठीच एक मोठा फटका होता. आणि नाट्यसृष्टीसाठी सुद्धा तो मोठा फटका बसला असेलच, कारण बऱ्याच लोकांचं बऱ्याच महिन्यांसाठी काम पूर्णपणे बंद होतं. सो काय मनस्थिती असते अशा कंडिशन मध्ये? मी नेमकं मुंबईत होतो त्यावेळी, आणि मला माहिती आहे काय झालं ना, सगळ्यात जास्त पहिलं काय बंद झालं तर ते मनोरंजन क्षेत्र, शूटिंग बंद, नाटकाचे प्रयोग बंद. त्यामुळं पहिलं बंद आणि सगळ्यात शेवटीच सुरू झालं ते मनोरंजन क्षेत्र.
म्हणजे सगळ्यात खऱ्या अर्थानं मी म्हणेन की जसा अन्याय सगळ्यांवर झाला, निसर्गाकडनंच अन्याय झाला असं म्हणेन मी थोडक्यात, पण सगळ्यात जास्त त्रास आपला झाला म्हणजे आपल्या लोकांना होतोय. मग त्यावेळी जे बॅकस्टेजचे जे लोक आहेत ते वेगवेगळे व्यवसाय करायला लागले वैतागून. पण मला कौतुकानं काय, मी परत जेव्हा बॅच बघितली ते परत आले ना सगळे, म्हणजे परत पडदा उघडला तेव्हा ते सगळे परत आले. कलाकार तितकेच उत्साहित होते आणि हा. रसिक पण तितक्याच गर्दीने आले. मला कौतुक वाटलं त्या दिवशी प्रयोगाला. पार्ल्याचा पहिला प्रयोग होता त्यात खूप कौतुकानं 60-70 वयाची माणसं न घाबरता मास्क वगैरे सगळे नियम पाळून व्यवस्थित नाटक बघायला आले होते. म्हणजे कलाकार आणि बॅकस्टेज वाले जितकं मिस करत असतात तितके रसिक लोक सुद्धा मिस करत असतात की नाटक कधी होणार आणि आपल्याला कधी बघायला मिळणार. म्हणजे नाटकात प्रेक्षक आहेच, जो नाटकासाठीच, पण त्यांना नाटक म्हणलं की संपला विषय. म्हणजे माझ्याकडे 5 प्रयोग आणि इंदोरला एक 5 प्रयोग असे होतात व्हायचे पूर्वी. इंदोरला एक संस्था आहे सानंद न्यास म्हणून, ते अशाच पद्धती. पण त्यांचं काय होतं, मला 5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करायला लागायचे प्रयोग. तिथं तसं नव्हतं, तिथं एकाच थिएटरला 5 प्रयोग, मग शनिवारी 2 प्रयोग आणि रविवारी 3 प्रयोग. पण तिथं नाटक करणं म्हणजे वाळवंटात पाणी विकण्यासारखा प्रकार आहे. इथं कसं व्हायचं मला सांगली, मग हे 10 प्रयोग ह्या लोकांनी केले ना की 11व्या प्रयोगापर्यंत ह्यांना जजमेंट द्यायचं आणि मग ते 12व्या प्रयोगापासून पुण्या मुंबईत ओपन करायचे. मला ते एक मान तो मला खूप ठिकाणी मिळाला की ओपनिंग इकडे. म्हणजे पूर्वी तसं व्हायचं म्हणजे माझ्या ऐकिवात आहे की जेव्हा व्यावसायिक नाटकं ओपन व्हायची तेव्हा सांगलीत पहिला ओपनिंग करायचं. ते त्यांचं एक धार्मिक अधिष्ठान म्हणून श्री विष्णुदास भावे नाट्यगृहात त्या जागी म्हणून ते केलं जायचं. त्यानंतर ते प्रथा सगळ्या बंद झाल्या होत्या. पण नंतर हे असं झालं की पहिले 5 प्रयोग मी करायचो. मी जवळपास 50 प्रयोगांची व्यावसायिक नाटकांची माझ्याकडे ओपनिंग इकडे शुभारंभ इकडं. म्हणजे आदल्या दिवशी तालीम पण झाली इथं, रंगीत तालीम पण इथंच झाली, असं पण झालं. क्या बात आहे. सो बरेच मोठे मोठे कलाकार भेटले असतील, त्यांना जवळून बघता आलं असेल, भेटता आलं असेल. असा एखादा मोठा कलाकार किंवा निर्माता ज्यांनी पाठीवर शाबासकी दिली की खूप छान वाटलं इथे प्रयोग करून? तसे सगळ्याच कलाकारांचे माझ्याबद्दलची मत आहे. म्हणजे तुला अगदी अशोक सराफ, विक्रम गोखले, प्रशांत दामले, भरत जाधव ह्यांच्याशी आणि माझ्या हक्काचे रिलेशन आहेत दोघांचे. पण तुला ह्यामध्ये मी सगळ्यांनीच त्या त्या वेळी मला वेगवेगळ्या पद्धतीनं मला काय म्हणतात त्याला पाठीवर हात ठेवलाच आहे. तू करतोस ना कर, कारण त्यांना दिसायचं हा नुसता व्यवसाय म्हणून नाही म्हणत ह्याकडे, तर हा ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि मी भरत जाधवचं नाव तेवढ्यासाठी नक्की घेणे, कारण रंगभूमीवरती मी नवोदित असताना सही सारखं नाटक माझ्या पदरात पडावं आणि त्या नाटकानं माझं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात माझं नाव व्हावं, हे क्रेडिट त्या चिंतामणमध्ये जे नाट्यसंस्थेचं पण आहे. पण त्याच्याबरोबरीनं भरत जाधव म्हणजे हे मी नाही विसरू शकत. कारण कित्येकदा असं व्हायचं, तुला पटणार नाही, तारखा मला अगोदर कळायच्या इथल्या, मग मी ते नाट्यगृह बुक करायचं आणि नंतर मला निर्मात्यांकडून यायचं तिकडं भरत जाधवचं शूटिंग आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे इतकं प्रेम केलंय त्याने, कारण त्यांना माझं ते दिसत होती, माझी धडपड दिसत होती आणि त्याला गरज आहे असं वाटत होतं. आणि सगळ्यांनीच म्हणजे मला जेवढे 2002 पासून 2017 पर्यंत जेवढे ह्या रंगभूमीच्या निमित्तानं जेवढे नवोदित कलाकार असू देत किंवा ज्येष्ठ रंगकर्मी असू देत, कोणी असू देत, त्या सगळ्यांनी मात्र त्यावेळी मला खूप छान पद्धतीनं सपोर्ट केला. क्या बात आहे. म्हणजे आपलं काम जर सुंदर असेल तर थाप ही वर्षी तितकीच अगदी मनापासून मिळते, दिलखुलास मिळते. पण आता आज आपण रंगभूमी दिन साजरा करतोय, सो येत्या वर्षभरात किंवा भविष्यात अशा काय योजना आहेत, काय प्लॅन आहेत, मनात नक्की काय सुरू आहे की रंगभूमीवर करायचं आहे? मी जसं मगाशी म्हटलं की मी फक्त त्यांनाच आवाहन करत नाही बालरंगभूमीबद्दल, तर मीच स्वतः एक नाटक बालरंगभूमीचं व्यावसायिक नाटक बालनाट्य करायचं ठरवलंय. आणि सांगलीतली योजना जी माझी बंद झाली ती मी सुरू करायचा प्रयत्न करणार आहे. कारण मला असं वाटतंय की बघायला अजून सुद्धा माझ्या माध्यमातून लोकांना छान छान नाटकं बघायला मिळावीत सांगलीकरांना. म्हणजे लोकांना दर्जेदार नाटकं बघायला मिळतील, प्लस ऍडिशनल बालनाट्य सुद्धा एक बघायला मिळेल. बालनाट्य त्याची मी निर्मितीच करेन. म्हणजे कारण आपल्या सांगली, कोल्हापूर यामध्ये सुद्धा लहान मुलांचं खूप टॅलेंटेड मुलं आहेत सगळी. म्हणजे मी एक वर्कशॉप घेतलं होतं मध्ये, त्यावेळी मला त्या मुलांची वयं बघता, त्यांचे समज बघता नक्कीच छान नाटक ते होऊ शकतं. आणि आत्ता असा कुठला कलाकार आहे की ज्याला स्टेजवर बघायला खूप छान वाटतं, मजा येते? म्हणजे असं म्हणशील तर तसं कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. खूप असतील नावं, पण कोण असेल स्टेजवर तर आपण ते नाटक मिस करूच शकत नाही? अशोक मामा असतील.
फक्त एवढ्यासाठीच मी त्यांना म्हणू शकतो, किती रंगभूमीवर प्रेम असावं एखाद्या माणसाचं. काही गरज नाही ना त्यांना हे करायची आत्ता, खरंच काही गरज नाही. पण आणि मी जगाला मगाशी उदाहरण दिलं तुला, जीव ओतून काम करणं, जीव ओतून म्हणजे अजून सुद्धा ते मेकअपच्या अगोदर नाटकाचा प्रयोग 4 वाजता येतात, ते 2 वाजता येतात. इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे ते सकाळपासूनच अस्वस्थ असतात. प्रयोग जर 4 वाजता असेल तर अशोक मामा सकाळपासूनच अस्वस्थ असतात. पण तुला सांगितलं की अशोक मामाला बघायला अजून आवडेल 100%. क्या बात आहे. एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो की कलाकार आपण रंगभूमीची सेवा करतो, पण मला असं नेहमी वाटतं की रंगभूमीच आपल्याला भरपूर काही देत असते. खूप. म्हणजे आपण रंगभूमीला काही देतो की नाही माहित नाही, पण रंगभूमी आपल्याला भरपूर देत असते. खूप. सो नटराजाने आणि रंगभूमीने निशांत घाडगेंना आतापर्यंत काय दिलं? मला ना एक सात्विक समाधान, म्हणजे कुठल्या पद्धतीचं, एकतर मी चित्रपट निर्मिती करू शकलो नाही माझ्या बाबांच्या पश्चात, पण मला ना आपली निवड आपण जे निवडतो ते आपल्यासाठी नाही आहे, तर ते मी जे प्रेक्षक जे येतात त्यांना सुद्धा आवडतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसनं मला माणूस म्हणून घडवलं, की नक्कीच माणूस म्हणून घडवलं. म्हणजे मला ज्या गोष्टी काही मी करायच्या डोक्यात होत्या त्या मी अजून जोमानं करायला लागलो, की मनोरंजन क्षेत्रात नाही हे व्हायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. आणि अगदी तसं नसेल तर थोडेसे तिसऱ्या पिढीकडे गेलो तर माझ्या मुलावरती ह्या सगळ्या कलाकारांचे न कळत संस्कार. कारण वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून तो नाटक बघतोय सगळ्या कलाकारांचं. म्हणजे त्यानं नाटक विंगेतनं बघितलंय, त्यानं पिठातनं बघितलंय, त्यानं मागच्या रो मध्ये जाऊन बसून बघितलंय, त्यानं फर्स्ट रो मध्ये जाऊन, म्हणजे सगळ्यांची नाटकं त्यानं बघितल्यामुळं थोडासा तो एक मला हे दिलंय देवाने, की त्याला एक त्या क्षेत्रात काम करावं असं निदान वाटलं, आणि तो आता करतोय. त्याचा नक्कीच फायदा होतो त्याला. क्या बात आहे. सो आपल्या गप्पा बराच वेळ झाल्या आणि रंगभूमीबद्दल भरपूर बोलू, म्हणजे बालरंगभूमीपासून ते अगदी व्यावसायिकपर्यंत प्रायोगिक स्पर्धा. आणि तसं बघितलं तर सांगली कोल्हापूर परिसरात तुम्ही जे नाटकं आणलीत ती त्याबद्दल आपण बोलू. सो तुमची जी नवीन योजना जी काही काळासाठी थोडासा ब्रेक लागला होता ती पुन्हा एकदा सुरू होईल आणि सुसाट सुरू होईल, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचसोबत तुमचे जे काही नवीन प्लॅन आहेत, म्हणजे एकतर बालनाट्य आणि अजून बऱ्याच गोष्टी ज्या डोक्यात सुरू असतील, एक तर सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आणि नाट्य इंडस्ट्रीमध्ये, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आणि रंगभूमी दिनाच्या खरंच मनापासून शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच ओंकार आणि RJ शुगरच्या सर्व टीमला. आणि सगळ्यात अजून एक फक्त आव्हान मला पालकांना करायचं आहे, की महिन्यातून एक नाटक आपल्या मुलाला दाखवा, आपल्या मुलांना एक नाटक दाखवा, म्हणजे नाटक नक्कीच जगेल टिकेल याची मला खात्री वाटते. क्या बात आहे. सो खूप छान मेसेज निशांतजींनी आपल्याला दिलेले आहे. नाटकं काय होतं की आपल्या परिसरात येतात भरपूर. आधी आपली एक थोडीशी तक्रार होती की नाटकं येत नाहीत किंवा बघायला मिळत नाही, पण आता ते प्रमाण बदलत चाललंय. बरीच नाटकं येतात, पण हे नाटक कसं असेल किंवा त्यांना आपण स्वतःहून ट्रोल करण्यापेक्षा किंवा इतरांची मतं ऐकण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन ते बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आपण आपलं मत नक्कीच देऊ शकतो. सो छान छान नाटकं आपल्या परिसरात पुन्हा एकदा यायला सुरुवात होतील आणि आपण नाटकं नक्कीच एन्जॉय करू. निशांतजी, आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल रेडिओ शुगरच्या वतीने खरंच अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच आणि रंगभूमी दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. खूप शुभेच्छा.